पुण्यातल्या कोंढवा खुर्द आणि मिठानगर परिसरामध्ये एटीएस आणि एनआयएने मागील काही वर्षात अनेकदा कारवाया केल्या। या भागातनं आयसिस आणि अल कायदा यासारख्या प्रतिबंधित जागतिक दहशतवादी संघटनांशी संबंधित संशयितांना अटक करण्यात आली। या भागात केवळ एकच पोलीस स्टेशन असल्याचा मुद्दा योगेश टिळेकरांनी विधान परिषदेत उपस्थित केला, ज्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देत आवश्यक असल्यास कोम्बिंग ऑपरेशन करू असं सांगितलं। मागच्या काही वर्षामध्ये या कोंढवा खुर्द मिठानगर कौसरबाग परिसरामध्ये एक अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक वळणावर उभा आहे। याचं कारण 2022 सालापासून या परिसरामध्ये महाराष्ट्र दहशतवादी पथक एटीएस, पुणे शहर पोलीस, केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए यांनी अनेक ठिकाणी छापे टाकले असून अनेक संशयितांची चौकशी केली असता दहशतवादांचे केंद्र सापडणे, स्फोटके तयार करणे, त्याचे कारखाने चालवणे, दहशतवादी प्रशिक्षण दिले जाणे, बनावट टेलिफोन एक्सचेंज चालवणे, आजही परिस्थिती समोर आलेली आहे। सभापती महोदय, आयसिसची पुण्याची स्लीपर सेल 11 दहशतवादी त्या भागामध्ये एका निष्णात डॉक्टरांचा सुद्धा समावेश त्या दहशत